वातावरण काय नेमकं कोण यावं वाटतंय? 100% बीजेपी असं काय वाटतंय, पण आता पुढे काय बरं मतदान कुठे मतदान आम्ही हातावर आहे. त्या मावले बाई आहे काँग्रेस आहे काँग्रेस. काँग्रेस आहे. मोठं राम मंदिर उभा केला मोदी. शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही. शिंदे साहेब सोलापूरला काय केलं नाही? काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. पण एक गोष्ट मान्य आहे, भले महागाई वाढली, पण भ्रष्टाचार हा गोष्ट कम झालेली आहे. नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रात्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. मी आलोय सोलापूरच्या सकाळ सकाळच्या जे जनावरांचा बाजार आहे, जिथं बकऱ्या शेळ्या मेंढ्यांचा जो बाजार आहे त्या बाजारात आलोय. काय वातावरण आहे, काय प्रतिक्रिया आहेत, आपण थेट ह्या सोलापूरच्या आजूबाजूच्या सगळ्याच गावातली शेतकरी असेल, सामान्य नागरिक असेल, या सगळ्याच्यातली काही लोक आपल्यासोबत आहेत. थेट मुद्द्यावर जाऊया. बरं, काय तुमचा कस व्यवसाय चाललाय आता? चाललंय आता सध्या काय, सध्या महागाई वाढलेली आहे, असे काही कारण आलेले आहेत. पुढे पेट्रोलचा दाम वाढला, आता बकरी आहेत, म्हशी आहेत, काय अमुक गोष्टी आहेत, त्या आता जास्त महागाई झाले असं कानावर आहे. काल दोन सभा झाल्या. मोदीची सभा झाली, उद्धव ठाकरेची सभा झाली. कुठली सभा बघितली तुम्ही काल? नरेंद्र मोदी साहेबांची सभा होती की? गर्दी होती का? गर्दी फार होती. काय वातावरण काय नेमकं कोण यावं वाटतंय? 100% बीजेपी असं काय वाटतंय, पण आता पुढे काय आता संघटना कशी कधी चेंज होणार, काय होणार हे कळता कामा नाही. बीजेपीचं तर शीट आहे 100% आहे. हा, कोणत्या गावचं? कुंभारी. काय ह्या तुम्ही शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय का सगळं? व्यवसाय. बरं, काल तुमचं मतदार सोलापूरच येत आहे का? कसं आहे वातावरण, काय ऐकलंय? कुणाच चांगलंय? अरे मतदान म्हणाल काय, कोणाचं काय हक्काचं कोणाला देतं त्या कोणाचं सांगायचं नसतं. नाही सांगायचं नसतं. वातावरण कुणाच चांगलं वाटतंय? चांगलं सर्व सगळ्यांचं चांगलं वातावरण. तिने बी येतं, हिने बी येतं, त्यांना सर्व सांगायचं. कुठल्या गावचं मामा? महिंदरगी. बरं, काल इथं सभा फेबा झाल्या जोरदार. कसं काय काल कुठल्या सभा कुणाच सभा बघितली काल? बघितली नाही. बरं, काय वातावरण सगळं कसं वाटतंय? काय चांगलंय? ओके, चांगलं कामं फिमं कशी सगळी चांगली झाली? सगळं चांगलं करतं म्हणून सांग. सगळे माणूस कोण चांगलं करते? मोदी चांगलं करते. बरं, काय काय तुम्हाला काय काय फायदा झाला? हे शेळ्या मेंढ्या ह्याच्यात व्यापारी व्यापारी भाव वाढलाय, चांगले पैसे मिळतात. तू कुठल्या गावचं मामा? सोलापूर शहर. काय वातावरण शहराचं खास करून? कोणतरी उद्या काय करणार नाही निवडून येणं, पण सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या देशाच्या म्हणजे प्रगतीसाठी लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावलेला पाहिजे. तर तुम्ही हे बोकड आला, एकच बोकड घेऊन आलात तुम्ही? हा एकच बोकडा आणला. तुमचं हे परंपरागत धंदा आहे, तुम्ही असं आवडीने करताय? पारंपरिक धंदा आहे आमचा. पारंपरिक. हा, पारंपरिक. बरं, काय आता ह्या धंद्यातलं मला जरा सांगा. आता कसं मार्केट आहे, काय आज एकच जनावर आहे फक्त? हा एकच जनावर. एकच जनावर. वाढलं ह्या धंद्यात, फरक पडलाय? नाही, चालू आहे, हाय तसं आहे. कमी जास्ती लहान कमी जास्ती होतं. कुठल्या गावचं मामा तुम्ही? सोलापूरच. बरं, कुठली सभा बघितली का? काल मोदी सभा बघितली. तिथं गेलते का? होम मैदानला एवढ्या उन्हाचं? मोदी मला तर देशाचा पंतप्रधान आहे, जावंच लागणार ना. नियम चेंज केला ना त्याने. काय change केलं? सोलापूरमध्ये मग कोण पण येत नव्हतं. आज मोदी येत आहे. 1 तारखेला हिनी यायला लागलाय. कोण येले? योगी. हा, कसं काय येले योगी? 1 तारखेला येणार आहेत. हो. मग अभिमान आहे मला 1 तारखे सोलापूरमध्ये एवढं जर मोठे मोठे योगीचा का ह्याचा? कोण येईल? दोघांचा पण अभिमान आहे. अभिमान आहे दोघांचं. योगीचा पण अभिमान. एवढं मोठं राम मंदिर उभा केला मोदी. शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही. शिंदे साहेब सोलापूरला काय केलं नाही? काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. पण एवढ्या वर्षापासून शिंदे साहेब केंद्रीय मंत्री होतं, परत हे काहीच केलं नाही. रस्ते केले रस्ते. हे मोदी आल्यामध्ये रस्ते झाले आमचं. कोणते रस्ते झाले? 1 नंबर होत आहे. हैदराबाद रोड झालाय, अक्कलकोट रोड झालाय, बिजापूर रोड झालाय. आमच्या सोलापूरला कोणी काही केलं नाही ना, मोदीनं ना कोणी, पण आम्ही भ्रष्टाचार काम केलंय. बीजेपी सत्ता जिथपर्यंत जेव्हापर्यंत आलेली आहे तेव्हापर्यंत एक गोष्ट मान्य आहे, भले महागाई वाढली, पण भ्रष्टाचार हा गोष्ट कम झालेली आहे. तर आम्ही स्वतः बीजेपीलाच वर आणणार आहे. वर बीजेपीला आणणार लोक म्हणतायत. अजून काही लोक आहेत आपल्यासोबत. ह्या म्हणजे बऱ्याच मावशी, काही महिला मंडळी देखील दिसते. आपण बोलत. मावशी, कोणत्या गावचं तुम्ही? कोणत्या गावचं आहेत? मुळेगाव तांड्याचं. मुळेगाव. बरं, हे किती जनावर काय काय घेऊन आले आज? काय बोकडं घ्यायला आला. घ्यायला आला? घर स्वतःसाठी घ्यायला आला? की मग तुम्ही का व्यवसाय करता का घ्यायला आला? असं नाही करा, घ्यायला आला. घ्यायला आला. बरं, मतदान कुठे? मतदान आम्ही हातावर आहे. बरं, हाताला डायरेक्ट म्हणजे एवढं सगळं मोदी लोक करायला तुम्ही हाताला म्हणाला, काय बाबा कसं काय?
मोदीला मी टाकतो शेलगळ्यात टाकतो. पण काय म्हणजे हाताला वाटतंय का काही चांगलं होईल वाटतंय का हाताचं? चांगलं आणि वाईट आहे, चांगलंच होते. होय, चांगलंच होते. चांगलंच. बरं मावशीनी जरा वेगळं कुठल्या गावचं मामा? होते. चांगलंच होते. हा कुठल्या गावचं मामा? कोणतं? अक्कलकोट अक्कलगाव. बरं झालं का मतदान झालंय का? व्हायचंय अजून? अजून व्हायचं व्हायचंय. काय तुम्ही जनावर घ्यायला आले का? शेळी शेळी पण व्यवसाय करता काय करता? हा व्यवसाय करता काय करता? व्यापार करतो. व्यापार करतो. बरं काय बरं ह्या व्यापारात काय फायदा झालाय का आता हे मोदी आल्यापासून काय काय? हा कुठं फायदा जाते मोदी आला तर हा. हा कसं कसं आहे मला सांगा. हा व्यापार जसं तसं आहे सगळं. हा सगळं मग परेशान काय काय मग काल एवढ्या 2 सभा झाल्या इथं हे झालं ते झालं काय तुम्ही बघितले की नाही कुठली सभा? नाही, सभा बघत सभा नाही. बघायला नाही. काय काय उपयोग नाही काय काय बी उपयोग नाही. कुणाचाच काँग्रेसचा उपयोग आहे. काँग्रेसचा उपयोग आहे. हा. अच्छा हा. मग तेच तर म्हणतो कुणाचाच कसा उपयोग नाही. हा. काँग्रेसचा मग उपयोग आहे. काँग्रेसने काय केलं मग काय करेल म्हणून सांगितलं काही? हा सगळं तर करते. राहुल गांधी काय बोलतो नाही तर सगळं काम करते त्याने. हा. राहुल गांधी काय बोलते ते करते सगळे असं आवर्जून सांगते. मामा कुठल्या गावचं मामा? तुम्ही व्यापार करताय? व्यापार करता. बरं काय वातावरण काय म्हणतं इथं मतदानाचं हे ते सगळं? मतदानचं काय आता इकडे आमच्याकडे भाजप आहे. भाजप आहे. भाजप डायरेक्ट भाजप कसं काय? राम सातपुते कसं आहे? काम करते भाजप. काय करते काम करते भाजप. मागच्या वेळी आलं तर ते महाराष्ट्राने केले व्यवस्थित सगळं. समजे केली होते. रस्ते भिस्ते सगळे ओके. समजे होते. समजा ओके. हा. कुठल्या गावचे तुम्ही? हा मोहोळ. हे आपलं इकडून आहे असं सोलापूर मोहोळ. बरं काय तिथं तर बाबा माडा पेटले इकडं सोलापूर पेटले तिकडे या मामा फक्त इकडल्या साईडला वा इकडे कॅमेरा आहे फक्त बस. हं. कसं कसं वातावरण तुम्ही कसं बघताय वातावरण व्यापार? हं. ते जाऊ द्या बोला फक्त. काय तुम्हाला काय वाटतं? आपल्या काय तर राजकारण कळत नाही. कळत नाही. मग मतदान करता काय? मतदान तर करत असतात की मग काय वाटतंय कशामुळे केलं पाहिजे मतदान? कुणाला सांगितलं पाहिजे मतदान? कुणाला करते नका सांगू. बोला बोला बोला. बर काकाला काय फार हे होत नाहीये एकंदरीत. हा कहाँ से हो? व्यापार हो खुद व्यापारी? सोलापुर सोलापुर. क्या माहौल है भाई इस बार? है कांग्रेस है कांग्रेस. कांग्रेस है. हाँ प्रणीति परिणति. सुशील कुमार साहब एकदम मैदान में उतरे इस बार. हाँ सही है ना. इतनी बार क्यों नहीं उतरे? पिछली बार नहीं दिखे, इतना नहीं दिखे. खुद की लड़की आ गई तो दिख रहे क्या? हाँ क्यों लेकिन ऐसा? है काम भी करेंगे अभी तो. भाजपा तो क्या पूरा वाट लगा दिए, पूरा बेच के खा दिए. और क्या अभी कांग्रेस वाले करेंगे काम. काँग्रेस वाले करेंगे. बरीच लोक आहेत, बरीच मंडळी आहे आणि अशी मतं येत आहेत. म्हणजे प्रत्येकाला वाटतंय की काँग्रेस देखील तेवढ्याच रेसमध्ये भाजप देखील आहे. खास करून इथलं वातावरण शेतकरी आहेत, व्यापारी आहेत आणि या सगळ्या पट्ट्यात ज्या पद्धतीनं वातावरण फिरतंय अद्याप काल ज्या सभा झाल्या त्यामध्ये भाजप सरशी करताय की काँग्रेस येणारा 4 जूनलाच हा निकाल स्पष्ट होईल. दुसरा रमेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.